सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन उत्सवाच्या निमित्तानं आजची ही सेवा वेदशास्त्र संपन्न ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान महाराज सिद्धांत आश्रम वरवंड यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी सेवेकरता उभा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग ब्रह्मनिष्ठ संत भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतील हा अभंग आहे. संतांचं प्रगटीकरण अवतार का कशासाठी म्हणून होतो हे सांगणारा हा अभंग आहे. आता वाजले एक तास उरला. आता या एका तासात सगळी तयारी करायची आपल्याला. खटवांग नावाचा राजा होता, लय शूर होता. देवांनी त्याला युद्ध करता नेलं. युद्ध जिंकलं राक्षसांच्या विरोधात. सगळे म्हटले आता यानं लय चांगलं काम केलं, याला बक्षीस दिलं पाहिजे, पारितोषिक माग काय मागायचं. त्याला वाटलं काय पोरायसाठी माग. काय विचार करतो, अरे म्हणे तुला इथे आणलं 8 दिवस झाले, पण या 8 दिवसात भूलोकावर कल्पच्या कल्प उलटून गेले म्हणे. तुझ्या 10 पिढ्या संपल्या. थोडक्यात तुझं कोणीच नाही राहिलं तिथे. आता तुला मागायचं कामच नाही मुलांसाठी. मग तुझ्या नशिबानं आम्ही तुझ्या कपाळावर बघतोय की तुझं 1 तास पूर्ण आयुष्य शिल्लक आहे. किती तास? 1 तास आयुष्य शिल्लक आहे. तो म्हणला कोणासाठी नाही तर माझ्यासाठी काहीतरी मागतो. माझं कल्याण कशानं होईल, तुझं कल्याण कशानं होईल असं म्हटल्यानंतर देवांनी पाहिलं आणि इकडे तुझं मरण 1 तासात होणार आहे. या 1 तासात तुला काय करायचं करून घे. महाराज मागे लोकांना सांगितलं होतं की दुनिया डुबणार आहे. लोकांनी मस्त मजा करून घेतली, पण एरवी 22 तारखेला मरायचंच आहे. खटवांग राजाने तसं केलं नाही. तो म्हणला गड्या मनाला म्हटला आपल्याला एका तासानं मरायचं आहे. मग पुन्हा जन्माला यायची वेळ येणार नाही, पुन्हा पुन्हा जन्माला यायची वेळ येणार नाही, म्हणून मला आता एकदाच माझं कल्याण करून घ्यावं. म्हणून त्यानं सगळीकडचं मन काढून घेतलं. आपलं मन गुंतलेलं असतं, लेकीमध्ये मन गुंतलेलं राहतं. मग येऊ द्या तिला अमुक. खटवांग राजानं कोणामध्ये सुद्धा जीव अडकू दिला नाही. सगळ्यांमधला जीव काढून घेतला. डोळे लावले, समाधी लावली आणि समाधी लावून त्या 1 तासात महाराज मुक्त झाला. नाथ महाराज सांगतात की खटवांग नावाचा राजा लय भाग्यवान. त्याला मरण कळालं, त्यानं मरण सुधरून घेतलं. 1 तास कशासाठी आहे? मरण सुधारण्यासाठी 1 तास आहे, जिंदगी सुधारण्यासाठी 1 तास आहे. भूलोकावर संत येतात, भूलोकावर देवही येतात. तुम्हाला आम्हाला सुद्धा या भूलोकावर यावं लागतं. तिन्ही लोक या भूलोकावर येतात. इथे लिहिलं बाबांनी, कृपेच्या आधारे संता येथे म्हणजे या भूलोकावर इथे यावं लागतं. तुम्हाला मला आणावं लागतं देवाला. स्व इच्छेनं येतात ते संत. का कशासाठी येतात ते अभंगात सांगितलं. पण तिन्ही लोक येतात. तिघांचाही अवतारच आहे. तिघही वरूनच खाली येतात.
वरून येणे म्हणजे अवतार, अवतरण. वरून खाली येणे याला अवतरण म्हणतात. संत, भगवंत आणि जीव या तिन्ही लोकांना इथे येणं घडतं. पण येण्याकरता कारण आहे महाराज. सुखाने येतात का? मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मास वरी जन्म जन्मोनी मरती. हे नाकी तोंडी तुम्ही किडे गर्भवासाचे दुःखगाडी कवळावे सासावे. 9 महिने आईच्या उदरामध्ये उकडावं लागतं. तिथे गरमी झाली म्हणून फॅन लावता येत नाही, मग तरी येतात. कशासाठी येतात? काय कारण आहे? त्याचं कारण अभंगात सांगितलंय. येण्याचं कारण अभंगात सांगितलं. यावं लागते प्रत्येकाला, प्रारब्ध आहे. यावं लागतं, हे प्रारब्ध आहे. आणि ते प्रारब्ध आपणच घडवलेलं असतं. काय प्रारब्ध आहे? काय म्हणून येतात? काय यावं लागतं? काय गरज आहे? देव भक्तांचं कल्याण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे 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 युगे. संभवामि, युगानुयुगामध्ये देव येतो. कशासाठी? भक्ता राखे पाया दुर्जनासी संहारी. भक्तांचं कल्याण आणि दुष्टांचा निग्रह करण्याकरता देवाला आणावं लागतं, बोलवावं लागतं की देवा या. संतोषला देवराणा मी घेईन अवतार उतरीन धरावा. अशी प्रार्थना ऐकून देव जन्माला आले. देवाला आणावं लागलं. संत आणि माणसाला यावं लागतं. येण्याची इच्छा नसते पण यावंच लागतं. ते परेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध. यावं लागतं हे अनिच्छा प्रारब्ध, आणावं लागतं हे परेच्छा प्रारब्ध. आणि स्वइच्छेने येतात. येण्याची गरज नाही. कर्म माणसाला जन्माला घालतं. कर्म माणसाला जन्माला घालतं. तुम्ही जे कराल ते भोगण्याकरता तुम्हाला यावं लागतं. पण संतांचं तसं नाही महाराज. संतांनी मागच्या कल्पामध्ये कधी काहीच कर्म असं वासनेनं केलं नसल्या कारणानं त्यांचे सगळे कर्म ब्रह्मार्पण झालेले असतात. आणि सगळे कर्म ब्रह्मार्पण झाले, कृष्णार्पण झाले म्हणून कर्मच शिल्लक नाही. मग जन्म कुठून येणार? कर्म नाही, जन्म नाही, तरी सुद्धा येतात. का म्हणून? का तर ते स्वइच्छेनं येतात. स्वइच्छेनं म्हणजे त्यांना तुमच्याकडे पाहून, समाजाकडे पाहून दया येते, दया येते. अरे वाहून चालले रे, अरे बुडावले, वाहून चालले, वाहून चालले, वाहून चालले, की हे लोक बुडायला लागले, वाहून चालले. ही दया आली. एक विंचू महाराज, एक विंचू पाण्यात वाहून जात होता. विंचू पाण्यात वाहतो हे एका साधूनं पाहिलं आणि साधूला दया आली. साधू म्हणले अरे रे वाहून चालला, धरा त्याला. ते आंघोळ करत होते नदीत. ते विंचू वाहत आला पाहिलं आणि महाराजांना त्या विंचूला असा हात दिला. हात दिला म्हणजे
तो वाहत होता तो वरती घेतला हातावर. महाराज जसा विंचू वरती आला, जसा वरती आला हातावर आला खणका दिला. अरे बापरे म्हणे, हात झटकला महाराज, हात झटकला, वेदना झाल्या, मस्तकापर्यंत वेदना गेल्या, पण पुन्हा डोक्यात क्लिक झाला, अरे तो मरेल. पुन्हा गेले धावत, पुन्हा वरती उचललं, पुन्हा वरती उचलल्यानंतर पुन्हा विंचवाने दंड दिला, पुन्हा हात झटकला, पुन्हा डोक्यात आला, अरे तो मरेल. पुन्हा गेले, पुन्हा उचलला. असं 5-6 वेळा झालं. एक भाऊ बसले होते, म्हणे महाराज वेडे झालात की काय, हो तो विंचू आहे, तो विंचू त्याला कृतज्ञ म्हणतात. विंचू जन्माला आला की 25, 30, 40, 50 पिलं तिच्या पोटातून जन्माला येतात विंचुनीच्या. आणि जन्माला आल्यानंतर ते पिलं त्याच्या आईलाच खाऊन घेतात. हा नियम आहे. विंचवाची पिलं विंचवाच्या आईलाच खाऊन घेतात, बापाला खाऊन घेतात. मग जो जन्माला जन्मदात्याला सोडत नाही, तुम्हाला कुठून सोडणार? काय तो उपकाराची जाणीव ठेवणारा नाही. तुम्ही त्याला त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करू नका. साधू महाराज म्हणले, भाऊ तो विंचू सामान्य एक कश्चित जीव आहे, तो जर त्याचा स्वभाव टाकत नाही, मी तर संत आहे, मी साधू आहे. आणि अभंगातून सांगितलं की दयेचा माझा पुत्रच, दयेचे सागर संत माय बापू. संतांना दयेचा सागर म्हटलेला आहे, म्हणून आम्ही दयेचे सागर आहोत. तो जर त्याचा स्वभाव टाकत नसेल तर आम्ही तरी का म्हणून टाकावा. म्हणून त्या विंचवाला त्याने पुन्हा वर उचललं, पुन्हा वर उचलावं, पुन्हा दंश करावा. हे किती वेळ चालला असेल हे गणित नाही, पण त्यांनी त्याला मरू द्यायचा प्रयत्न, वाचवण्याचा प्रयत्न केला. ही संतांची दया, आणि ही दया संत मनात असल्यामुळं तुम्ही लोक वाहत चालले, आणि वाहणाऱ्या जीवाला या ठिकाणी धरण्याचं व वरती काढण्याकरता संत या ठिकाणी अवतरित होतात. तो दिवस आज प्रगट दिनाचा, की संत गजानन बाबा सगळ्या जगाच्या कल्याणाकरता आजच्या दिवशी महाग सप्तमीला त्या ठिकाणी अवतरित झाले. तो प्रगट दिन उत्सव आपण साजरा करतोय. संतांचं प्रगटीकरण, संतांचं अवतरण हा कशासाठी होते? हा कशासाठी नाही, त्यांच्या मनात दया असते, दयेनं घडलेले असतात. तुमच्या आमच्या मनामध्ये दया नाही, तर अश्मसारं हृदयम. शास्त्र सांगते माणूस हा पाषाण हृदय झाला. दुसऱ्या जीवाचा जीव जात असताना माणसाला कसं पाहवतं कोणास ठाऊक. लय लोक हे दगडाच्या हृदयाचे झाले, अजिबात जीव तुटत नाही माणसाचा. तत् अश्मसारं हृदय. अश्म म्हणजे दगड, दगडाच्या हृदयाचे लोक झाले. आणि अशा दगडाच्या हृदयाच्या लोकांना वाचवण्याचं काम त्या साधू संतांनी केलं महाराज. अहो जे साधू संत जन्माला आले, अवतारात घेतला, तर कोणत्या संताला बरोबर पाहिलं समाजानं? कोण्या संताला बरोबर पाहिलं? त्यांच्या हयातीत कोणालाच त्यांनी कोण्या संताला यांनी बरोबर पाहिलं नाही. या सामान्य लोकांचा काय म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बुद्धीचं, त्यांच्या मनाचं त्या ठिकाणी जे संकुचितपणा आहे, आकुड बुद्धी आहे, याला शब्दच नाही. अशाही लोकांना ज्यांच्या हृदयामध्ये दया नावाची वस्तू नाही, त्या लोकांना दया धर्म का मूल आहे. दया केल्यानं माणसाचा त्या ठिकाणी परमार्थ घडतो, धर्म घडतो. हे शिकवण्याकरता मूर्तिमंत ज्यांच्या अंतःकरणात दया आहे. कोणाकोणाच्या अंतःकरणात दया असते? आपल्याला आपल्या मुलाबद्दल, आपल्या जवळच्या लोकांबद्दलच दया आहे. प्रत्येकालाच असते. प्रत्येकाला आपल्या मुलाबद्दल, आपल्या अपत्याबद्दल, आपल्या आप्तस्वकीयाबद्दल दया असते. तुम्हाला उदाहरण गीतेत आहे. अर्जुन म्हणतो कृपया परया
विषीदन निदम ब्रवीत. तो कृपेनं, तो दयेनं आवृत्त झाला. कृपा दया एकार्थवाचे शब्द आहेत. मग तुम्हा आम्हाला आपल्याच लोकांबद्दल दया आहे. आई मुलासाठीच करते. नीट ऐका. दिवसभर यंत्रासारखं सकाळी उठणं, सडा संमार्जन करणं, पाणी भरणं, तुमचे स्वयंपाक, तुम्हाला वेळेवर उठल्याबरोबर चहा, घे बाबा चहा, मालकाला चहा, पोराला चहा, आई मला शाळेला जायचं, आई अमुक ढमुक, सगळं आई मुलासाठी करते. एवढं करून ही पट्ट्या पासच होत नाही. मग हा चांगल्या मार्कानं पास झाला पाहिजे याच्यासाठी एक उपवास. याचं कुठंतरी जमलं पाहिजे, जमलं म्हणजे नोकरी, त्याच्यासाठी उपवास. नाही लागली नोकरी तर कुठेतरी जमलं पाहिजे, पाहुणे आले पाहिजे, याच्यासाठी उपवास कोण करते? आईच करते. ही एकच दयेची पुतळी आहे, माऊली दयेची मूर्ती आहे की जी तुमच्यासाठी रात्रंदिवस झटते, रात्रंदिवस झटते, रात्रंदिवस न थकता न कुळबुळ करता सगळं करते. मला नाही चालत वांग, याच्यासाठी वेगळी भाजी, सगळ्यांच्या आवडीची भाजी करण्याचं काम ती करते. तिची स्वतःची जी आवड आहे त्या आवडीला ती कोणाला गरजच नसते. तिची काय आवड आहे, तिच्या आवडीचं कधी घरात शिजतच नाही. त्याचं कारण इतरांसाठी जगायचं, इतरांसाठी उपवास करायचा, इतरांसाठी कष्ट करायचं काम फक्त एक आईच करते. आईच करते. म्हणून आई हे आपल्याला जीवनामध्ये दया कोणाच्या अंतःकरणात आहे? आईच्या. पण किती दया आहे सगळ्यासाठी आहे, तिच्याच मुलापर्यंत आहे. तिची दया तिच्या मुलापर्यंत सीमित आहे. नाही का? आईचं हृदय मोठं आहे, महान आहे, फक्त तिच्या मुलासाठी. आलं ना तुमच्या लक्षात? मग त्या दयेला सलाम आहे, नमस्कार आहे. तिचं मन खूप मोठं आहे. किती मोठं आहे? केवढाही गुन्हा केला तरी माझ्या पुराने असं काम केलंच नसल असंच ती म्हणते. कोणीतरी तिच्यावर आरोप घेतला म्हणते. तिची माया किती मोठी आहे. निळाकाशाई बडा तिचा मग एवढी मोठी तिच्या अंतःकरणामध्ये दया आहे, ती सीमित आहे. मग आई वडिलांपेक्षाही जास्त दया संत मंडळीच्या अंतःकरणात असते. संत सगळ्या जगासाठी झटतात, सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरता, जगाच्या कल्याण. तुमची कल्याणाची व्याख्या लय वेगळी आहे, संतांची व्याख्या लय वेगळी. तुम्हाला वाटतं माझ्या पुराला नोकरी लागाव, त्याला चांगली सून आणाव, तिला चांगलं कोकरू व्हावं, त्याचं बारसं करावं, झालं त्याचं कल्याण. आपली व्याख्या कोणती आहे? आपली व्याख्या अशी महाराज, संतांची व्याख्या लय वेगळी आहे. संतांचं हृदय फार मोठं आहे. किती मोठं आहे, किती मोठं आहे, किती मोठं आहे. संतांच्या हृदयाला त्या ठिकाणी पारावार नाही. अरे ज्या लोकांनी संतांना छळलं, त्यांनी त्या संतांना वाईट टाकलं. तुम्ही जर तुम्हाला कोणी शिव्या दिल्या तर त्याला राम राम करसाल का पुन्हा? मी आणि त्याला पुढं होऊन तर नाहीच, मरीन पण पुन्हा त्याला राम राम करणार नाही. महाराजच्या संतांना या लोकांनी काठीच्या काठीनं मारलं. महाराज गजानन बाबांचं लय छळ केला हो लोकांनी. काय सांगावं तुम्हाला. पिसा घोडा, पागल घोडा त्यांच्या अंगावर सोडला महाराज. गजानन बाबाच्या अंगावर
पिसा असणारा घोडा त्यांच्या अंगावर सोडला. उच्छृंखल झालेला त्या घोड्याला महाराजांना आपल्या तपश्चर्येनं त्याला शांत केलं. सोडणाऱ्याला शिव्या नाही दिल्या, सोडणाऱ्याला शाप नाही दिला. लय दया महाराज. काय सांगू, संतांच्या हृदयामध्ये अपार दया आहे. एवढी दया आहे, एवढी करुणा आहे, आईपेक्षा जास्त. आईपेक्षा जास्त. आईपेक्षा जास्त दया कोणाकडेच नसते, पण संतांच्या मनात एवढी दया आहे. एवढी दया. आई वडिलांना वाटतं आज पोराला चांगलं शिकवलं सवरलं, उद्या म्हातारपणीची काठी बाबा, उद्या म्हातारपणी वागवल. वागवतात काय? वागवतात. उद्या म्हातारपणाची काठी आधार म्हणून आई वडील जीव लावतात महाराज. साधू संतांनी खूप आश्रमात लय विद्यार्थी होऊन गेले. एकच विद्यार्थी टिकलाय, विष्णू महाराज. बाकी सगळे गेले पळून, असेच बदमाश निघले. आज मला इकडे कार्यक्रम, मला तिकडे कार्यक्रम आहे, अशी लय झाली. मी 20 वर्षापासून पाहतो, दरवर्षी पोरं येतात, शिकतात आणि विंचवासारखे उलटी टंगडी केली की चालले. पण त्या माऊलीनं महाराजांनी कधी कोणाला म्हटलं नाही, अरे तुला 12 वर्ष जगवलं, एक पैसा नाही, 12 वर्ष जगवलं आणि तू त्याचा उपकार असा फेडतो, असं कधीच म्हणत नाही. आला ये बाबा ये बैस, ताटाला ताट लावून घासातला घास देतात. करी लाभावीन ही प्रीती करण्याचं मन मोठं फक्त एक संताच्या जवळ आहे. आम्ही लोक नाही करत असं. म्हणून प्रमाण दिलं. हे प्रेम फक्त संतांच्याच अंतःकरणात आहे आणि त्यामुळं दयेच्या योगानं, करुणेच्या योगानं, वात्सल्याच्या योगानं नीट आहे का? काय देतो आपण साधू संताला? काय देतो? काही देत नाही. काय मागतात ते आपल्याला? काही मागत नाहीत. काय म्हणून त्यांनी आपल्यासाठी एवढं करावं? स्वतःच्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, इच्छा, सगळ्या आवडी निवडी बाजूला सारून दिवस दिवस झटतात, जन्म पर्यंत झटतात. देह कष्टविती परोपकारासाठी, परोपकाराय वहंती नद्या. नदी वाहते, तुम्ही त्यातलं आडवं पान घातला, शेताला पाणी दिलं, बिल मागितलं महाराज. नदीनं म्हटलं की माझं पाणी घेतलं तू. सूर्यानं कधी बिल मागितलं की तू एवढे मोठे प्रकाश घेतला? हे लोक उपकारी आहेत. सूर्य उपकारी आहे, नदी उपकारी आहे, हे बिल मागत नाहीत. संत देखील असेच उपकारी आहेत. करी लाभावीन प्रीती आणि आशा अहेतुक प्रीत. अहेतुक प्रीत म्हणजे हे मिळेल म्हणून देणं, याला हेतुयुक्त प्रीती म्हणतात. आपल्या मुलाच्या बारशावर त्याने 200 रुपयाचा हार केला. आपल्या लग्नात त्यानं अमुक आणलं, मग त्याच्याकडे जाताना सुद्धा तेच न्यावं लागतं, तसंच न्यावं लागतं. कमी चालत त्यानं काय आणलं होतं, त्याने आणलं. आपल्याला हे निर्हेतुक प्रीती झाली का? ही हेतुपूर्ण प्रीती झाली. संतांचं प्रेम तसं नाही, संतांची दया तशी नाही. संतांच्या जवळ अहेतुक प्रीती आहे, निर्हेतुक प्रेम आहे, उद्दिष्ट धरून प्रेम केलेलं नाही. त्यांचंच नाव संत असतात. आणि हे संत या भूलोकावर काय म्हणून आले नाही? त्यांना दया येते, त्यांना तुमची दया येते, त्यांना तुमच्याबद्दल अंतःकरणामध्ये वात्सल्य आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. वाटतं अरे वाया चाललं, मग याला वाचवावं, याला वरती काढावं, याला वरती काढावं. याचंच नाव आहे कृपा, याचंच नाव आहे दया, याचंच नाव आहे अनुकंपा. आणि
आणि ही अनुकंपा मनामध्ये धारण करून संत या भूतलावर येतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाबा सांगतात, कृपेच्या आधारे संत येतीने. कृपेच्या आधारानं म्हणजे मनामध्ये अनुकंपा धारण करून संत या भूतलावर येतात. दीना उतरणे, जे दीन आहेत, जे दुःखी आहेत, दुःखानं पीडित आहेत, अशा लोकांना त्यांचा उद्धार करण्याकरिता, उद्धरती वरून खाली उचलणे, याचं नाव उद्धार. नीट ऐका, उद्धार कशाला म्हणतात? त्याला खालून वर उचलणे. कोणाला कोणाला उचलायचं वर? पडलेल्याला उचलायचं. पडलेला म्हणजे माणसाला सगळं हो, पण पडू नये. पडला हसू येत, पण पडलेल्याला तोंड दाखवता येत नाही. कशातही पडला तर चालतं महाराज, पण नजरेतून कधी पडू नका. तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या माता पित्याच्या, तुमच्या गुरुजनांच्या नजरेमधून कधी पडू नका. जो नजरेतून पडला त्याला वर यायला चान्स नाही महाराज. देवाला प्रार्थना करा. गजानन बाबाचा प्रगट दिन आहे, त्या गजानन बाबाला प्रार्थना करा की हे देवा, मी माझ्या कल्याणकारी लोकांच्या नजरेतून कधी पडू नये. सगळं चालते, पण गुरुच्या नजरेत, आपल्या कल्याणकारी लोकांच्या नजरेतून लय दुःख होते महाराज. जे दुःख ज्याला होतं त्यालाच कळतं. म्हणून आपण त्यांच्या नजरेतून पडू नये. आणि जे पडले त्याला उचलण्याचं काम या लोकांनी केलं. साधू संतांनी या पडलेल्या लोकांना उचलण्याचं काम केलं की बाबा, अरे पडला तर पडला, तुला एकदा उचलतो, मग पुन्हा पडायचं का? एकदा पडला पडू दे, पडतच असतं, कोण नाही पडत. पडल्याशिवाय शिकतच नाही माणूस. पडला उचलतो तुला. उचलण्याकरता या लोकांनी अवतार घेतला. आणि त्यांना किती कष्ट पडले याचं माप, किती कष्ट पडले या साधू संतांना त्याचं माप नाही. पण त्यांनी समाजाला वरती उचललं, उद्धार केला. किती उद्धार केला. हरी भजने हे धवळले जग, सुखविला लाग कळिकाचा. यमू म्हणे काल यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. लोक इतके सुधारले की यमाला प्रश्न पडला की नेऊ तर कोणाला नेऊ, कारण हा रोज भोजन करतो. आज गावोगाव प्रगट दिन साजरा होतो. लोक म्हणतात परमार्थ कमी झाला. मी तरी म्हणतो परमार्थ वाढला. कमी झाला? परमार्थ कमी नाही झाला, फक्त त्यात लोक मुरले कमी. मुरायला पाहिजे ते करायचं काम, ते संस्कार करण्याचं काम फक्त या साधू संतांनी केलं. आनंदाची गोष्ट आहे. सगळ्या गावामध्ये प्रगट दिन साजरा होतो, ही आनंदाची गोष्ट आहे. पण का, कशासाठी म्हणून प्रगट दिन करायचा, त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं, आपल्या जीवाचं चंदन केलं, आपल्या हाडाच्या चंदन केलं. तेव्हा त्यांचा कीर्ती सुगंध समाज मनामध्ये दरवळतो. असं आपण म्हणतो, पण या देहाचा चंदन केल्याशिवाय लोक वंदन
जळावं लावते. उदबत्ती स्वतः अंगानं जळते तेव्हा आम्हाला सुगंध देते. चंदन अंगाने झिजतो तेव्हा आम्हाला शीतलता देतो. तसे संत अंगानं झिजतात आणि तुम्हा कल्याणाचा मार्ग दाखवतात. म्हणून त्यांची जयंती प्रगट दिन साजरा करायचा आहे. मी सुरुवातीला वाक्य बोललो होतो की लोक निर्दयी झाले, लोक संवेदनाहीन झाले, लोक सेन्सलेस ज्याला म्हणतात. सेन्स म्हणजे दुसऱ्याची भावना जाणणं, त्याला दुःख न होणं. सेन्सिटिव्ह म्हणजे लय लवकर ज्याला समोरच्याच मन कळतं त्याला सेन्सिटिव्ह म्हणतात. लोक संवेदना शून्य झाले. मला सांगा, पाणी निर्माण कोणी केलं? दूध निर्माण कोणी केलं? मग ज्याने केलं त्याला द्यायला तुम्हाला काय हरकत आहे? पण जगात असे लोक आहेत, महादेवाला कशाला दूध घालता? इकडं लोकांना दूध कमी पडते. अरे बाबा, त्यानंच निर्माण केलं, मग त्यातला एक एवढा गडवा त्याला हात घालायला काय हरकत आहे? पण लोक तेवढेही करत नाही. एक लोटा जल त्याला व्हायला काय हरकत आहे? लोक तेवढेही करत नाही. पाण्याचा तिकडं दुष्काळ पडला असे डोकं लढवतात. ज्याच्या कृपेनं आम्ही एवढे मोठे झालो, ज्याने आम्हाला खायला अन्न दिलं, त्याला दाखवायचं. देव खातो अन्न, नैवेद्य दाखवला तर देव तुम्हाला भरभरून देतो. नीट ऐका, गीता सांगते दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एव सः. जो मला न देता, मला न दाखवता अन्न भक्षण करतो, मी निर्माण केलेलं अन्न मला न दाखवता खातो, तो चोर आहे. मग चोर कशासाठी? कोण चोर आहे? जो देवाला नैवेद्य दाखवत नाही. जे दाखवत नसतील ते आजपासून दाखवा. देवाला नैवेद्य न दाखवता अन्न खातो, कुत्र्याला, दारावर आलेल्या अतिथीला, अग्नीला, गाईला घास देत नाही, तो चोर आहे. ज्यांना आपल्याला एवढं मोठं केलं त्यांच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये करुणा नाही, त्या देवाबद्दल, त्या माता पित्याबद्दल जर दया नसेल, तर ते जीवन नाही, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. मला हे सांगायचंय की संतांच्या अंगामध्ये एवढी संवेदना, एवढी करुणा, इतकी दया, वात्सल्य जे आहे ते आपल्याला एक थोडस घ्यायचं, एक थोडस पाहिजे त्यांच्याकडचं घ्यायचंय. आणि ते घ्यायचं म्हणजे त्यांनी आपल्याला द्यायचं, आणि ते घेण्याकरता आपल्याला त्यांची काहीतरी सेवा करायची. त्याकरता हे आजचा असा प्रगट दिन साजरा करायचा. लोक म्हणतात गेला म्हातारा जाऊ द्या, कोपरा मोकळा झाला, कशाला त्याचं तेरवण दाव करायचं आणि कशाला व्यवस्थित श्राद्ध करायचं, असेही लोक जगात आहेत. अशा लोकांसाठी उदाहरण सांगतो तुम्हाला. लोक म्हणतात की आमच्या बापानं काहीच नव्हतं मिळवलं, सगळं आम्हीच मिळवलं. आमच्या बापानं काय केलं? हे सगळं आम्हीच मिळवलं. 10 एकर आपणच केली जमीन, हे सगळं आपणच तयार केलं, बापाचं काहीच नव्हतं, अशी म्हणणारे लोक आहेत. त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात? उपकाराची जाण नसणं, हे त्याचं लक्षण आहे. ज्याला उपकाराची जाण नाही त्याच्यासाठी उदाहरण सांगतो. असला मृदंग वादक मृदंगाचा सराव करत होता. त्या मृदंगाची जी थाप आहे, मृदंगाचा जो ताल आहे, ते ताल ऐकून एक बकरीचं पिल्लू त्याच्या जवळ येऊन बसायचं. तासन तास बसायचं. याला न राहावत एक दिवस याने विचारलं त्या कोकराला, त्याला विचारलं, क्यों बच्चे, तुझे मेरी सूर अच्छी लगती है, मेरी ताल अच्छी लगती है? तुला असं काय आवडतं माझ्या मधलं की तू रोज इथे येऊन तासन तास बसतो? ते कोकरू काय म्हणाला, मुझे न तेरी सूर की, न ताल की, न लय की समझ,
मी तुझा सूर जाणत नाही, मी तुझा ताल जाणत नाही, मी तुझी लय जाणत नाही. मग मी यासाठी येऊन बसतो की इस मृदंग का जो चमड़ा मरा है वो मेरी माँ के बदन से आया है. या मृदंगाचं जे कातड आहे ते माझ्या आईच्या हृदयाचं आहे. आणि ज्या वेळेला तुझी थाप त्या कातडावर पडते, त्या पानावरती पडते, तेव्हा धस्स माझ्या हृदयात होतं अरे माझ्या आईचं मला त्या ठिकाणी आठवण येते. एक छोटस कोकरू जर आपल्या आईच्या आठवणीमध्ये त्याच्यावर थाप पडल्याबरोबर त्याला संवेदना होतात, तर जिवंत माणसाला त्या माता पित्याबद्दल, देवाबद्दल, त्या संताबद्दल का म्हणून करुणा असू नये. पण लोक इतकेही त्या ठिकाणी कृतज्ञ झाले. त्याच्यासाठी हे डोळ्यात अंजन आहे. अंजन इस मृदंग पे जो चमड़ा मरा है, या मृदंगावरती कातड जे आहे वो मेरे माँ के बदन से आया है. म्हणून माझा जीव तुटतो, माझं काळीच त्या ठिकाणी दुखतं. म्हणून मी तासनतास इथे येऊन त्या आईच्या आठवणीमध्ये रमतो. हे आपल्यासाठी एक झणझणीत झणझणीत अंजन आहे की आपण काय करायला पाहिजे. का म्हणून त्या संतांची पुण्यतिथी, का म्हणून त्यांची जयंती, का म्हणून त्यांचा प्रगट दिन साजरा करायचा, का त्यांचं मंदिर बांधायचं. त्यांचं मंदिर बांधून काय होणार आहे आपलं, तर हेच त्याचं उत्तर आहे की उपकार केले त्या उपकारातून फक्त काहीतरी आपण उत्तीर्ण व्हावं व त्यांच्याकडे जे आहे त्यातलं काहीतरी आपल्याला मिळावं. सुनते ही तेरी तुमची करुणा आमच्याही जीवनात येऊ द्या, आमचे कल्याण होऊ द्या. तकदीर कपाळाला कपाळ घासून नशीब बदलत नाही, पण बदलत नाही म्हणून प्रयत्नच करायचा नाही. याला काय म्हणावं, प्रयत्न करायचा. एक दिवस नाही, 2 दिवस, 3 दिवस, महिने, वर्षे त्याची आस धरली की आपोआप त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण होते. आपोआप तो पावतो, तो दगडाचा देव सुद्धा तुम्हाला पावतो. तो भाव पाहिजे महाराज. आणि जगाच्या चित्तात, लोकांच्या चित्तात फक्त भावच नाही, सगळे डेकोरेशनच. भाव अजिबात नाही. कुठे इमानदारी, कुठे सचोटी, कुठे निष्ठा, कुठे बांधून राहणं, कुठेतरी एका ठिकाणी बांधून राहण्याची जी वृत्ती आहे ती नसल्या कारणानं कहा गए थे, बोले कहा नाही, बोले क्या लाया, कुछ नाही. का आला कसा गेला कसा, खाली हात आया बंदा खाली हात जाएगा. काय म्हणतात महाराज, सुटायचं असेल त्याला काय इलाज. दो पल की जिंदगानी एक रोज सबब है जाना. माणूस येताना येतो बांधून या मूठ आलासी
जन्माला जाताना खुले हाते गेला भगवान म्हणे. मग जाताना तू असं काही करून जा, रोता रोता तू येताना रडत रडत आला. लोकांनी पेढे वाटले, पोरगा झाला, पोरगा झाला, पोरगा झाला, मुलगा झाला, सगळ्यांनी आनंद साजरा केला. पण हे आता उलट झालं पाहिजे. तू येताना रडत आला, लोक हसत होते, आता तू याचं उलट कर. तू जेव्हा जाशील त्यावेळेला लोक रडले पाहिजे आणि तू हसत गेला पाहिजे. लोक रडले पाहिजे, लोकांनी म्हणलं पाहिजे बरा होता, देव माणूस होता, लय चांगला होता, बरा मेला, लय कटकट्या होता, लय त्रास देत होता, असं कोणी तू असं कर. लोक रडले पाहिजे, लोकांनी म्हणावं की हा आमच्यासाठी देव होता. ऐसी करणी जग हसे तोरो. मग जग रडलं पाहिजे आणि आपण हसलो, हसत हसत जावं. अशा प्रकारचं कर्तृत्व ज्या महात्म्याचं आहे, काय सांगा महाराज. तू हसे जग रोये ऐसी करणे, असं काही कर आणि ते करण्याचा दिवस करू उद्या. उद्या नाही, कल करे सो आज, आज करे सो अभी. आज आता ताबडतोब आता कर आणि कर मर, कर कर मर, कर करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. निश्चय कर आणि निश्चयाचे बोल तुका म्हणे. म्हणून अभंगातून बाबा सांगतात की कृपेच्या आधारे संतांची नाही हे समान, संतांची उपकार ऐसी करीत असा उपकार कोणीच करत नाही. जे संत आपल्यावर उपकार करतात, म्हणून त्या संतांचं या ठिकाणी आज प्रगटीकरण झालेला जो दिवस आहे, तो प्रगट दिन उत्सव या खापरखेड गावामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. मला एक सुरुवातीलाच ज्या वेळेला इथे आलो आणि इथे आल्यानंतर जाणवलं, काय जाणवलं की ज्या गजानन बाबाच्या मंदिराचा पाया भूमिपूजन करायचंय, ज्यांनी भूमिपूजन केलं ते सुद्धा त्याच तोडीचे संत. ही भाग्याची गोष्ट आहे आपली. गुरुवर्य भगवान महाराज हे चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब, चालतं बोलतं परब्रह्म म्हणजे सद्गुरु श्री भगवान महाराज. ते दिसायला आपल्याला माणसासारखे दिसतात, पण ते जिवंतपणेच एड माणूस पण भांग लौकिक भागू. ते माणसासारखे जरी दिसत असले, पण ते तो तेथीचा नव्हे. ते आपल्यात खेळतात, बागडतात, आपल्याला जवळ घेतात, बोलतात, पण ते इथले नाहीत. ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी आलेले आहेत. अभंगात काय सांगितलं, कृपेच्या आधारे गजानन बाबाला येऊन आणि जाऊन, येऊन किती वर्ष झाले, जाऊन किती वर्ष झाले. आपल्याला गजानन बाबा जर पाहायचे असतील तर सद्गुरु भगवान बाबा यांच्याकडे पहा. हेच गजानन बाबा, हेच दत्त प्रभू आहेत. काय सांगावं महाराज. लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी ही जी गजानन बाबाच्या अंतःकरणात दया आहे, करुणा होती, जे वात्सल्य होतं. एका जणाला कुष्ठरोग झाला होता. कुष्ठरोग म्हणजे हे असे बोट तुटणे, अंगातून
रक्तप्रवाह, पू येणं, माशा लागणं, त्याला गलित कुष्ठ म्हणतात. अशा माणसाला पाहिलं आणि गजानन बाबाला दया आली. दया आली आणि काही नाही महाराज, गजानन बाबांनी तो खोकला, कफ थुंकला त्याच्या अंगावर. त्याची भावना गजानन बाबावर होती. त्याच्या त्या विडक्याने त्याने असा अंगाला चोळला. महाराज त्याचा गलित कुष्ठ गायब झाला. त्याचा कुष्ठरोग निवृत्त झाला. असं होतं कधी? पण होत नाही असं नाही. देणाराच्या मनात जर असेल तर काहीही होते. देणाराच्या मनात प्रेम असेल, करुणा असेल, दया असेल तर पाण्याने पाण्यानं नुसतं पाणी द्या, बाबाचा नुसता अंगारा लावू द्या, दत्ताची तिथं दादा चरण धूळ घेतली की मनाला समाधान वाटतं. सगळा शिनभाग निवृत्त होतो. अनुभव सांगतो तुम्हाला, नेहमीचा अनुभव माझा. हे काय त्या त्या देवाचं, त्या देवतेचं ते महात्म्य आहे. मग ती त्याच्या मनात तुमच्यासाठी करुणा आहे. मग गुरुवर्य भगवान बाबा, सद्गुरु गजानन बाबा, हे दत्त प्रभू, हे जे लोक, हे महात्म्य आहेत. महान यस्य आत्मा समहत, ज्याच्या हृदयामध्ये सगळ्यांना जागा आहे. हे पोरं जेवले का नाही याची काळजी बाबांना. किती वेळा विचारलं तुम्हाला? पहिले जेव्हा जेव घाला म्हणे त्याला सकाळी. म्हणजे दुसऱ्याचे लेकर आपले समजून त्याला जीव लावण्याचं मन एका महात्म्याजवळच आहे. आपल्या घरी आपल्या बहिणीचं पोरग असू द्या, बाई पोरग लयच न लय घेऊ आणलं. काय म्हणतात बाया? बाई लयच पोरग खट्याळे हो तुमचं. एखादीच लेकरू हिनं कडेवर घेतलं, दुसरीच हात गोवून आलं, लय हात गोवून आला. घे बरं, 2 मिनिटासाठी दुसऱ्याचं लेकरू जवळ घेतलं तर हात गोवून येतो महाराज. बहिणीचं, आपल्या बहिणीचं मामाच्या घरी म्हणून आलेलं लेकरू असेल तर त्याला खाऊ का ठेवू करणाऱ्या माऊल्या आहेत. दुसऱ्याच्या लेकराला आपल्या मुलासारखं समजून प्रेम करणारे फक्त संतच आहेत महाराज. त्या संतांच्या हृदयामध्ये लय 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 करुणा आहे, इतकं प्रेम आहे. म्हणून त्या संतांना त्रिवार अभिवादन आहे. जिवंत गजानन बाबा होऊन गेले, पण जिवंत संत, कृपामूर्ती, ब्रह्ममूर्ती, प्रेममूर्ती गुरुवर्य भगवान बाबा आहेत. आपल्याला भाग्य आहे की त्यांना आपण पाहिलं, त्यांना अनुभवलं, जवळून आपण त्यांचं त्या ठिकाणी सानिध्य अनुभवतो. अशा प्रकारची ही सेवा गुरुवर्य भगवान बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करण्याचा योग आला. सेवेकरताचा अभंग आहे. नाही ऐसे कोणी करीत नाही, ऐसे कोणी तर करीत नाही, कोणी करत नाही. इतर म्हणजे संताशिवाय कोणी कामाला पडत काय सांगा महाराज.
संत माणसाच्या शेवटच्या वेळेला कामी पडतात. म्हणून त्या संतांचं आपण त्या ठिकाणी जीवन आपल्या जीवनात उतरवायचं. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं चरित्र, त्यांच्या चरित्राचं पारायण करायचा संकल्प करतो आणि करू, सकाळी नाही करतो, दुपारी करू. केलं की नाही कोणाच माहित. गजानन विजय ग्रंथ आणला, सगळं केलं आणि पारायणच नाही केलं. प्रगट दिन आलाय गेलाय. हे चरित्र जीवनात उतरवायचं. त्यांच्या करुणा, त्यांचं वात्सल्य, त्यांची दया हे जीवनात उतरेल तर प्रगट दिन साजरा केला. मग अशा प्रकारचं हे चरित्र घडवण्याकरता त्यांना काय करावं लागलं. सगळ्यांचं चरित्र होत नसतं. चरित्र बनवण्याकरता झटावं लागतं, झिजावं लागते. आणि झिजल्यानंतर मग नंतर राखेचा ढीग उपसणं सोपं, पण समाजाच्या साठी झटणं लय अवघड महाराज. आणि अशा प्रकारच्या या समाजाच्या मुशीमधून, समाजाच्या या दगदगत्या रसा अग्नीमधून जे पास झाले ते संत झाले. ते संत गजानन बाबा. ऐश्वर्याचं ठिकाणी रूप म्हणजे गजानन बाबा आहे. जिथेही मंदिर असेल तिथे ऐश्वर्य. गजानन बाबाच्या मंदिरात तुम्ही पहा, आपल्या मारुतीच्या मंदिरात कुत्रे जातात. इथं तरी बरं वाटतं मला. जनरली मारुतीचे मंदिर आमच्याकडचे बरं. मी लहान होतो वरवणला छोटस मंदिर होतं. आता 20 वर्षात झाले, आता बांधलं वरवणला मंदिर मारुतीचं. काय मंदिर, काय तिथे सगळे कुत्रे घाण करतात. मग ही शोकांतिका. पण गजानन बाबाचं मंदिर असलं की तिथे सगळं टकाटक. काय काय ऐश्वर्य कुणास ठाऊक आहे, हे खरं आहे. हे ऐश्वर्याचं रूप गजानन बाबांच्या त्या ठिकाणी जीवनामध्ये. हे ऐश्वर्य कोणी त्यांना दिलं? कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं ज्यांचं ऐश्वर्य. आपलं ऐश्वर्य किती हो? 10 बाय 10चे घर, 4 खोल्या. 10 बाय 10च्या 4च खोल्या. आणि त्या 4 खोल्यातच आपलं सगळं त्याच्यातच. काय काय सगळं ते इथे सांगितलं नाही, आता वेळ नाही. अरे उमरातल्या कीटका, तुकाराम महाराज म्हणतात, उमरात किडा असतो. किडा उंबर पिकलं की त्याच्यात किडा असतो. एक असतो, एक नसतो. लय किडे असतात. पण त्या किड्याला काय वाटतं, हे जग एवढंच आहे. उमऱ्यातल्या किड्याला वाटतं एवढंच जग आहे. त्यातच ते उड्या मारते, त्यातच उड्या मारते. त्याला तुकाराम महाराज म्हणतात, अरे उमरातल्या कीटका, असली उमर या झाडाला कितीतरी आहेत. असली झाड या गावात कितीतरी आहेत. असली गावं या पृथ्वीवर कितीतरी आहेत. असल्या पृथ्व्या त्या देवाच्या एका रोमावर वास करतात. महाराज अनंत ब्रह्मांड देवधरी, अनंत ब्रह्मांडाचं नाथ, त्या नायकाला जर तू सलाम करत नसेल, काय कामाचं तुझं जीवन आहे? काय आपल्याजवळ? काय? काहीच नाही. काहीच नाही माणसाजवळ. पण माणसाची ऐटच लय. आपली ऐट किती? देवाच्या पुढे वाकत नाही. याला काय म्हणावं? देव किती मोठा सांगितलं तुम्हाला आता. म्हणून तुम्ही त्या देवाच्या समोर वाका, त्याच्या चरणावर मस्तक ठेवा, त्याला नमस्कार करा. त्यांच्या चरणावर डोकं ठेवून त्यांना विनंती करा की हे गुरुराया, आता एक करा. गुरुराया आता एक
डोक्यातला विचार तो तुझा विचार असेल. तुझ्याशिवाय आमच्या जीवनात दुसरा कोणी नाही. तुम्हाविण श्रेष्ठ नसे जर अंतःकरणात भाव असेल, अंतःकरणातला भाव जाणण्याचं ही वर्म माऊलीला गुरुलाच कळालेला असतो. म्हणून त्या गुरुच्या चरणावर आपण त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपलं जीवन अर्पण करून आपला जीव भाव अर्पण करून त्यांना वंदन करावं. खरोखर निश्चयानं सांगतो तो दिवस की ज्या दिवशी तुम्ही त्यांना वंदन केलं त्याच दिवशी त्यांनी तुमच्यावर कृपेचा वर्षाव केला. तो जीवन धन्य झालं म्हणून समजा. ज्ञानेश्वर कृपेच्या आधारे संतांनी तेणे दीना उतरणे निजवळे नाही हा सामान्य संतांचा उपकार ऐसे कोणी तर करीत नाही. लाभाची आसोसे पुढे धाव घेती अडलिया होती पाठी मोरी भगवान मूर्तिमंत दया अली उद्धराया संत रूपे अली उद्धराया संत रूपे अली उद्धराया संत